कधीकधी मनाला शांतता शोधण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नसते. ती शांतता आपल्याला काही अंतरावर सुद्धा मिळून जाते. जर तुम्हीही शांतता, निसर्ग आणि अध्यात्माचा संगम शोधत असाल, तर आजचा हा प्रवास तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी पायल आणि आज आपण आलो आहोत भक्तीच्या शांततेने भरलेलं एक अद्भुत आणि प्राचीन ठिकाण पाहण्यासाठी. म्हणजेच पुण्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजे गावातील रांजेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी. चला या आध्यात्मिक आणि निसर्गरम्य प्रवासाची सुरुवात करूया. पुण्याहून प्रवास सुरू करून कात्रज बोगदा पार करत आम्ही पुणे-सातारा महामार्गाने खेड शिवापूरमध्ये आलो. पुढे ब्रिजच्या खालून उजव्या बाजूला वळल्यानंतर अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजे गावाच्या मार्गाला लागलो. रांजे गावामध्ये पोचल्यानंतर एक अंगणवाडी आहे आणि या अंगणवाडी लगतच मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. इथेच आपल्याला एक जुना पडका वाडा पाहायला मिळतो. स्थानिकांच्या मते इथे राजमाता जिजाऊ राहत होत्या. या जागेचा इतिहास सांगायचे झाले तर याच मंदिर परिसरात शिवाजी महाराजांनी रांजे गावच्या बाबाजी उर्फ भिकार गुजर पाटलाला महिलेशी गैरवर्तन केले म्हणून हातपाय कलम करण्याची शिक्षा दिली होती. मंदिराच्या सुरुवातीलाच इथे घोडे बांधण्यासाठी जागाही आहे. पूर्वीच्या काळी दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी ही सोय केली असावी. मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक आध्यात्मिक अनुभव जाणवतो. मंदिरात जाण्यासाठी तेथून काही पायऱ्या खाली उतराव्या लागतात. तसेच काहीसे खोलगट भागात असलेल्या या मंदिराची बांधणी घडीव दगडामध्ये असल्याचे जाणून येते. जसजसे आपण मंदिराकडे जातो तसतसे आपल्याला नंदी मंडपात 3 नंदी विराजमान असल्याचे दिसून येते. हा नंदी मंडप मुख्य मंदिरापासून काहीसा वेगळा आहे. मंदिरात प्रवेश करत असताना दाराच्या वरच्या व उजव्या बाजूला आपल्याला गणपतीची सुंदर अशा कोरीव मूर्त्या पाहायला मिळतात. तसेच आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचा गोलाकार सभागृह आपल्याला पाहायला मिळतो. गाभाऱ्यातील पवित्र शिवपिंडी समोर नतमस्तक होताच मनाला नवसंजीवनी देणारी एक दिव्य अनुभूती मिळते. प्रत्येक नमस्कारासोबत चिंता दूर होते आणि अंतःकरणात फक्त एकच नाद घुमतो, ओम नमः शिवाय. याच शिवपिंडीखाली जिवंत पाण्याचा झरा असल्याचेही समजते. संपूर्ण मंदिर परिसराला दगडी तटबंदी असल्याचे दिसून येते. काळानुसार काही बांधकामाची पडझड झालेली आहे. मंदिराच्या शिखराचे काम हे विटा व चुना यांच्या साहाय्याने केलेले असावे. तसेच कळसावरील 4 टोकांवर छोटे मनोरे आपल्याला पाहायला मिळतात.
या मंदिराचा कळस व त्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच्यावरती विठ्ठल रखुमाई, गणपती, मारुती इत्यादी देवतांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील एकमेकांना जोडलेली 3 पाण्याची कुंडे. पहिले देवकुंड. या कुंडातील पाणी देवपूजा व पिण्यासाठी वापरले जात असे. या कुंडामध्ये उतरण्यासाठी आणखी काही पायऱ्यांच्या सहाय्याने खाली जावे लागते. त्यासाठी 2 पायरी मार्ग आहेत. या कुंडातच 3 छोटी छोटी देवळे आहेत. यामध्ये पूर्वी मूर्त्या होत्या असे सांगितले जाते. दुसरे कुंड आहे सूर्यकुंड. यामधील पाण्याचा वापर अंघोळीसाठी करण्यात येत असे. तसेच तिसऱ्या कुंडातील पाण्याचा वापर धुण्यासाठी आणि इतर कामांसाठी केला जात असे. पूर्वीचे जलव्यवस्थापन ही किती सुंदर होते, नाही का? याच परिसरामध्ये आपल्याला एक आमराई पाहायला मिळते. त्याच आमराईत वसलेल्या महादेवांच्या मंदिरासमोरचे हे नंदी महाराज. या शिवपिंडीचे दर्शन घेण्याचा मोहही आवरला नाही. मंदिरातून बाहेर आल्यावर वटवृक्षाखाली आपल्याला हनुमानाचे एक मंदिर दिसते. पावसांच्या सरींनी न्हालेलं हे मंदिर हिरवाईच्या सानिध्यात आणखीनच देखणं भासत होतं. जणू निसर्गानेच महादेवांच्या चरणी अभिषेक अर्पण केल्यासारखे दिसत होते. मंदिरालगतचा हा प्रसन्न परिसर मनाला शांतता आणि समाधान देणारा वाटत होता. मनःशांतीचा अनुभव घेत काही काळ तिथे असेच बसून राहिले. या मंदिरातून निघताना पावलं पुढे जात होती, पण मन मात्र इथेच रेंगाळत होते. हा प्रवास इथेच संपतो, पण महादेवांवरील श्रद्धेचा प्रवास कधीच संपणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्यस्थळी. तोपर्यंत हर हर महादेव. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या पायल निंबाळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.